तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण मराठीचा झेंडा भारतीय सिनेमासृष्टीमध्ये डौलानं फडकवणाऱ्या विविध नायिकांची माहिती घेणार आहोत आणि त्याच मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अंजना मुमताज मांजरेकर यांच्या जीवन प्रवासाविषयी। अंजना मांजरेकर यांच्याबद्दल उदाहरण द्यायचं झाल्यास तर प्रत्येकाला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेकंड चान्स मिळतोच असं नाही। एकदा चान्स मिळाला तर एकतर तुमचं सोनं होतं किंवा तुम्ही अखेरपर्यंत संघर्ष करत राहता। मात्र अंजना मुमताज किंवा अंजना मांजरेकर या सगळ्या म्हणीला एक विशेष असा अपवाद आहे। त्यांनी काही काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला काही कारणांमुळे, मात्र नंतर सिनेसृष्टीने त्यांना पुन्हा एकदा सेकंड इनिंग खेळण्याचा चान्स दिला आणि त्याच्यामध्ये अंजना मांजरेकर यांनी अतिशय उत्तम असं प्रदर्शन केलं। सुरुवात करूयात आपण अंजना मांजरेकर यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घ्यायला। मात्र त्याच्या आधी आपल्या सर्वांना विनंती की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून या मालिकेमधील पुढील सर्व भाग जसे येतील तसे आपल्याला नोटिफिकेशन येतील। सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक। अंजना मांजरेकर यांचा जन्म एका मराठी कुटुंबामध्ये 4 जानेवारी 1939 रोजी झाला। त्यांचे वडील दीनानाथ हे फायर फायटर किंवा फायर ब्रिगेड या विभागामध्ये कामाला होते। अंजना यांना लहानपणापासूनच नृत्यकलेमध्ये आवड होती आणि त्यामुळेच त्यांच्या आईने त्यांना त्या संबंधीचं शास्त्रीय शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि अंजना या लहानपणापासूनच नृत्यकलेमध्ये पारंगत झाल्या। मुंबईमध्ये होणाऱ्या विविध उत्सवांमध्ये, विशेषतः गणेशोत्सवांमध्ये ज्या पद्धतीनं चाळींमध्ये विविध वस्त्यांमध्ये कॉम्पिटिशन्स असायची, एक आपलं कला प्रदर्शन करण्याची संधी मिळायची, त्यातून अंजना या पुढे येत गेल्या। मोठे होत गेल्या तसतसं त्यांना विविध मंचांवर संधी मिळत गेली आणि माँ का आंचल या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं। त्यानंतर त्यांनी संबंध, महुआ या सिनेमांमध्ये देखील आपलं काम केलं। मात्र काही कारणामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये देखील काही कारणामुळे त्यांना या सिनेमांमध्ये कामं पुढे मिळणं अचानक बंद झालं। हिंदीतून जरी त्यांना ब्रेक घ्यावा लागलेला असला तरी मात्र गुजराती आणि मराठी सिनेमांमध्ये अंजना काम करत राहिल्या। अंजना मांजरेकर यांचा नल दमयंती हा गुजराती सिनेमा हा विशेष गाजला। त्यासोबतच अंजना या दादा कोंडकेंची लाडकी नटी म्हणून देखील ओळखल्या जायच्या। त्यांच्या अंधळा मारतोय डोळा, राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं हे सिनेमे अतिशय ब्लॉकबास्टर असे ठरले। त्यामुळे हिंदीत जरी त्यांना मोठा ब्रेक मिळालेला नसला तरी अंजना या गुजराती आणि विशेषतः मराठीमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करू शकल्या। पुढे त्यांचं लग्न झालं ते त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या साजिद यांच्याशी। साजिद मुमताज यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना रुसलान नावाचा एक मुलगा देखील झाला। मात्र काही काळ ते हाऊसवाईफच राहिल्या। मात्र साजिद मुमताज हे अतिशय प्रागतिक विचाराचे होते आणि म्हणून त्यांनी अंजना यांना कमबॅक करण्यासाठी मदत केली आणि पुढे त्यांनी बुनियाद या TV सिरीजमधून पुनरागमन केलं आणि ज्यानंतर त्यांची सेकंड इनिंग ही अतिशय यशस्वी ठरलेली आहे। जवळपास सर्व आघाडीच्या अभिनेत्यांच्या आईचा रोल हा अंजना मांजरेकर यांनी केला आहे। त्यामुळे आपण म्हणू शकतो की हिरोईन म्हणून जरी अंजना मांजरेकर यांनी हिंदीमध्ये खूप मोठं काम केलेलं नसलं तरी मात्र आई म्हणून त्यांचं काम हे मोठं राहिलेलं आहे, ज्यामध्ये दो फूल, बलमा, दीदार, सिकंदर सडक्का, जन्नी, मर्दानगी, वर्दी, डान्सर, योद्धा, पहले से भी सुंदर अशा सिनेमांचा समावेश होतो आणि आज देखील वयाच्या 84व्या वर्षी अंजना या मुंबईमध्ये आपल्या मुलासह राहत आहेत। त्यामुळे जरी हिरोईन म्हणून अंजना मुमताज यांना तो टप्पा गाठता आलेला नसला तरी एक आईचे कॅरेक्टर करताना त्यांनी नक्कीच एक उल्लेखनीय वाटचाल भारतीय विशेषतः हिंदी सिनेमासृष्टीमध्ये केलेली आहे। अशा या नायिकेला फिल्मी बुडबककडून एक शाऊट आऊट आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगाच। मात्र ते करताना जास्तीत जास्त सिनेप्रेमी रसिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा फिल्मी बुडबक। धन्यवाद।